आपण आज व्हेज पुलाव बनवणार आहात, तर त्यासाठी मी काही साहित्य घेतले आहे, तर ते तुम्ही बघू शकता। इथे मी काय साहित्य घेतले, तर इथे मी घेतले दालचिनी, लवंग, काला मिरी, चक्री फूल, मसाला वेलची, साधी वेलची, बडीशेप, थोडेसे धने, 5 तेजपत्ता आणि जिरा। तर आपण हे सर्व साहित्य ह्यामध्ये फ्राय करून घेऊया। आपले हे अख्खे मसाले सगळे परतवून झालेले आहेत, तर इथे मी आता हे कांदा टाकणार आहे। तर कांदा हा आपण आता व्यवस्थित पूर्णपणे परतवून घ्यायचा आहे। तर थोडंसं आपण मीठ टाकूया। कांदा परतून झाल्यानंतर आता आपण टोमॅटो ह्याच्यात टाकूया। अर्धा चमचा हळद टाकूया। 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया। एव्हरेस्टचा गरम मसाला टाकूया। एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकूया। आपण हे सर्व मसाले परतून घेऊया। तर आता ह्यामध्ये आपण आला लसूणची पेस्ट टाकूया। आपण हे सर्व परतून घेऊया। तर मी ह्या सर्व भाज्या अशा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि त्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तर ह्यामध्ये मी काय काय घेतले पहा। मटार घेतली आहे, फ्लॉवर घेतले, गाजर आणि फरसबी असं मी सर्व घेतलेलं आहे। तर आता आपण ह्या सर्व भाज्या ह्यामध्ये टाकून घेऊ। थोडंसं आपण पाणी घालू। सर्व आता बघा व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये बासमती राईस टाकू। तर आता आपण ह्यामध्ये 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर बघू शकता व्यवस्थित पाणी सुकलं आहे। आता आपण कोथिंबीर गार्निश करून घेऊ। तर बघू शकता मस्तपैकी असा सुगंध सुटला आहे व्हेज पुलावाचा आणि खूप अशी छान आपली आजची रेसिपी झाली आहे। तर पाहू शकता तुम्ही पण किती छान असं मस्त झालं आहे भात व्हेज पुलाव, खूप असं मस्त। तर तुम्हाला व्हिडिओ माझी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।